महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्यात. कारण गेल्या काही दिवसात ठाकरे गट आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी केलेली विधानं अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. सर्वात आधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की भाजपाला शिवसेना संपवायची आहे आणि त्याच दिशेने शिंदे यांच्या शिवसेनेचे हातपाय तोडण्याचं काम सुरू आहे. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी माझी इच्छा आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की फक्त हातपाय नाही तर भाजप आमचं मुंडकं तोडण्याचं काम करत आहे. तसेच शिवसेना एकत्र यायला हव्यात असंही त्यांनी म्हटलं. आणि याच दरम्यान संजय राऊत यांनी आणखी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, शिवसेना एकच आहे. ज्यांना पश्चाताप झाला असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. या 3 विधानानंतर एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. भाजप खरंच शिंदे गटाची राजकीय कोंडी करत आहे का? आणि भविष्यात शिंदे गटातील काही नेते पुन्हा ठाकरे गटात परतू शकतात का? चला पाहूयात अशा 5 प्रमुख नेत्यांबद्दल ज्यांच्याबाबत सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या यादीतलं पहिलं नाव अर्थातच अब्दुल सत्तार. सत्तार यांनी उघडपणे भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते सिल्लोड मतदारसंघाला अपेक्षित निधी मिळत नाही. स्वतः त्यांनी अनेक वेळा निधीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2024च्या निवडणुकीत त्यांना अतिशय कमी मताधिक्यानं विजय मिळाला होता. त्यामुळे पुढील निवडणुकीत मतदारसंघ मजबूत ठेवण्यासाठी त्यांना विकास कामांची गरज आहे. जर निधीच मिळाला नाही तर त्याचा थेट फटका त्यांच्या राजकीय भवितव्याला बसू शकतो. त्यामुळे भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तार मातोश्रीचा पर्याय निवडू शकतात अशी चर्चा सुरू आहे. दुसरं नाव आहे मंत्री संजय शिरसाट. संभाजीनगरमध्ये गेल्या काही महिन्यात त्यांच्या भोवती अनेक वाद निर्माण झाले. बिट्स हॉटेल प्रकरण, व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर झालेली राजकीय चर्चा यामुळे ते अडचणीत आले. याच वेळी भाजपानं स्थानिक पातळीवर स्वतःची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. राजू शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना पुन्हा भाजपामध्ये घेण्यात आलं. त्यामुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो अशी चर्चा आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर 2029चा विचार करून शिरसाट वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात. तिसरं नाव म्हणजे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे. अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये दाखल झाले. पुरंदरमध्ये जगताप आणि शिवतारे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आता जगताप यांना भाजपची ताकद मिळाल्यामुळे भविष्यात पुरंदर मतदारसंघावर भाजप दावा करू शकतो. जर भाजपने स्थानिक पातळीवर स्वतंत्र नेतृत्व उभं केलं तर शिवतारेंची राजकीय जागा कमी होऊ शकते. यामुळे भविष्यात शिवतारे यांच्या समोरही नवीन राजकीय पर्यायांचा विचार करण्याची वेळ येऊ शकते. चौथं नाव आहे मंत्री शंभूराज देसाई. देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. मात्र त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर यांना भाजपने पक्षात घेतलंय. पाटण मतदारसंघात अनेक दशकांपासून पाटणकर आणि देसाई यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजपने पाटणकरांना बळ दिलं तर भविष्यात देसाईंच्या वर्चस्वाला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. त्यामुळे पुढील काळात देसाई काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. 5वं नाव म्हणजे खानापूरचे आमदार सुहास बाबर. त्यांच्या विरोधातील प्रमुख नेते वैभव पाटील यांना भाजपने पक्षात घेतलंय. त्यामुळे खानापूरमध्ये भाजपची स्वतंत्र ताकद निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यात भाजपने वैभव पाटील यांना अधिक बळ दिलं तर बाबर यांच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होऊ शकतं. अशा परिस्थितीत स्वतःचा मतदारसंघ आणि राजकीय अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी तेही भविष्यात वेगळा निर्णय घेऊ शकतात. एकंदरीत पाहिलं तर भाजपची 100% रणनीती आता मित्र पक्षांपर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या नेत्यांसमोर स्थानिक आव्हानं उभी केली जात असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मातोश्रीची दारं उघडी आहेत असा स्पष्ट संदेश दिलाय. म्हणूनच पुढील काही वर्षात शिंदे गटातील काही मोठे नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतील का? हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय बनलाय. तुम्हाला काय वाटतं?
अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, विजय शिवतारे, शंभूराज देसाई आणि सुहास बाबर यापैकी कोणता नेता सर्वप्रथम ठाकरे गटात परत जाऊ शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.